तुमचं आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत. आता आपण काय बनवणार आहोत? आपण आता स्वीट कॉर्न, चटपटा स्वीट कॉर्न करणार आहे. चटपटा स्वीट कॉर्न. वेदांत, तुला आवडतं हा पदार्थ? हां, खूप खातोस तू? सॉलिड आवडतो? हां. मग आता आपण केल्यानंतर तू पण खाणार ना? ओके, व्हेरी गुड. साहित्य सांगता मला काय काय? ही मी मक्याची भरड घेतली आहे. म्हणजे जरा 2 मिनिटं उकळत्या पाण्यामधनं मके काढून त्याची भरड केली आहे. हे कॉर्नफ्लॉवर आहे, बटर आहे, रवा घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरलेली, किसलेला कांदा आहे, टोमॅटो सॉस आहे, ही आलं लसूणची पेस्ट आहे, चाट मसाला आहे, लाल तिखट आहे आणि मीठ आहे. आमची तयारी झालेली आहे. आता काय करायचं मला सांगा. आपण बाउलमध्ये हे सगळं मिक्स करणार. बाउल लागेल तुम्हाला एक. हा बाउल घेतला आपण. आता काय करायचं? आधी आपण हे घेऊया, मक्याची भरड. ओके. हे मका शिजून वगैरे घेतलं होतं का डायरेक्ट तुम्ही? नाही, फक्त असं उकळलेल्या पाण्यामध्ये 2-3 मिनिटं असं उकळून. ओके. हे आपण काय करतो आता? ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट हे घालूया. ओके. साधारण 3 चमचे. आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट. ओके. हे काय आहे? चाट मसाला आहे हा. ओके. चाट मसाला भरपूर घालायचा म्हणजे टेस्टी होतो. 1-1.25 चमचा पुरे घाला. तिखट. लाल तिखट साधारण लहान मुलं खातात त्यामुळे जास्त तिखट नाही. पण तुला अर्धा पाव चमचा ठीक आहे. हो ना. वेदांत तिखट. हा, मग हे आपण तिखटच बनवूया वेदांतासाठी. जरा तिखट बनवूया. हो. घातला तिखट मी. किसलेला कांदा. किसलेला कांदा. मीठ. चवीनुसार मीठ. कोथिंबीर आपण आता घालायची का? कोथिंबीर ह्याच्यात मिक्स करायची. हो. कोथिंबीर जरा जास्त. ओके. आणि हे सगळं एकत्र करून मग ते त्याच्यात घोळून बटरवरती शॅलो फ्राय करायचं. ओके. म्हणजे आता हे सगळं आपल्याला पाणी घालून एकत्र करायचं. पाणी नाही, म्हणजे कांद्याला ऍक्च्युली ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे आणि मका पण आपण हे करून घेतलं ना उकळत्या पाण्यामधून. ओके. मी काय म्हणतो, आता आपल्या खवय्यांना कळलेलं की आपण काय काय एकत्र केलेलं आहे आणि हे एकत्र केल्यानंतर एकजीव झाल्यानंतर कसं दिसतं, तर हे असं दिसतं. हो. आता आपण याचे छोटे छोटे असे पॅटीस करून घेऊया. बरं. आपण त्यात काही बटर घालायचं का? हो. किती घालू? 1 चमचा? हो, 2 चमचे जरा म्हणजे चांगला खरपूस फ्राय होईल. अपना पैटिस तैयार हो रहा है. वाह, अभी खाने का है अपने को. आता आपल्याला फक्त शॅलो फ्राय करायचे. हो हो, शॅलो फ्राय करायचे. ओके. मोठा करू का गॅस? जरा मीडियम जरा ठेवूया आपण. आणि सॉस आहे आपल्याला, टोमॅटो सॉस. झालं की लगेच बुडवायचं आणि ह्याला मग मला सांगा, ह्याच्या अजून आवडीनिवडी काय, हौस काय त्याला? तो सध्या आता म्हणजे विद्या पटवर्धन त्यांच्याकडे जातो आणि ड्रॉइंगच्या क्लासेसला वगैरे टाकलेलं आहे त्याला. विद्यार्थ्यांकडे जाऊन काय करतो तो? म्हणजे आता नाटकाचं वगैरे थोडंफार आवड आहे त्याला. क्या बात आहे. मस्त झाले. गाणं एकदम नंतर. ओके. चला लिहून घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. मक्याचे पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मक्याच्या दाण्यांची भरड, कॉर्नफ्लोर, बटर, रवा, कोथिंबीर, किसलेला कांदा, टोमॅटो सॉस, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, तिखट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये मक्याच्या दाण्यांची भरड घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, तिखट, कांद्याचा किस, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे पॅटीस रव्यात घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत.